ते आम्ही पुणे महापालिकेत सत्तेत नाही, पण पुणेकरांच्या पैशावर जर डल्ला मारला जात असेल, पुणेकरचा पैसा असा बेकायदेशीर व्हायला जात असेल, तर आम्ही निश्चितच पुणेकरांचा एक सहनशीलते बघून आम्ही या ठिकाणी प्रशासनाचा या ठिकाणी धिक्कार करतोय। जो काही गैरकारभार, जो कोट्यवधी रुपयाचा घोटाळा पुणे महानगरपालिकेत चाललेला आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही आज जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। काय काय मागणी केलेली आहे? आम्ही यामध्ये कचऱ्यामध्ये झालेला घोटाळा असेल, भर दिवसा LED चोरीला असेल, त्या शिक्षण मंडळातून फाईल गेलेले चोरीला असेल, त्याचबरोबर संगणकाचा डाटा या ठिकाणी डिलीट झालेला असेल, त्याचबरोबर अनेक गोष्टी भरतीमध्ये झालेला घोटाळा असेल, त्याचबरोबर अनेक पद्धतीच्या प्रकारच्या गोष्टी पहिल्या पावसामध्ये नाले सफाईच्या मध्ये झालेला घोटाळा असेल, रस्त्यामध्ये झालेले खड्डे असतील, अशा अनेक गोष्टीचा आम्ही या ठिकाणी गोष्टी आज आंदोलन करत आहोत। पण आता तुम्हाला महापौर इथे वेळ देत नाहीत, महापौर तुम्हाला आम्ही महापौराची वेळ मागितली ना, आम्ही करतोय प्रशासनाच्या विरोधात करतोय, पण 1 तारखेपर्यंत त्यांना मुदत देतो। जर पुणे महापालिकेचा कारभार परत सुरळीत नाही झाला तर 1 सप्टेंबरपासून आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी चालू आहे। नाना, पाहायला गेलं तर व्हिडिओमध्ये पण 2 व्हिडिओ तुम्ही व्हायरल केले, ज्याचे ट्विट केले होते तुम्ही 2 व्हिडिओ ट्विट केले होते, 2 ते 3 व्हिडिओ महानगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात होते, काय सांगाल? महापालिकेचा जो चाललेला कारभार आहे, अंधाधुंदी कारभार चालू आहे। प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा कुठलाही अंकुश नसल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घोटाळा या महापालिकेत चाललाय। कुठलाही अधिकारी रस्त्यावर काम करत नाही। आज आपण संपूर्ण पुणे शहरातले जर रस्ते बघितले तर सर्व रस्त्यांची या ठिकाणी चाळण झालेली आहे। पहिल्या पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर जलमय झाले, नाले सफाईचा घोटाळा असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणात सायकल ट्रॅकमध्ये झालेला घोटाळा, हे सगळ्या गोष्टीचा विरोधात आज शिवसेना